आज मी तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी नाही ऐकलेला आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणीही न सांगितलेला अखंड भारत देशाचा 2000 वर्षापासूनचा इतिहास सांगतो. थोडंसं लक्ष देऊन ऐका. आपल्या भारत देशाला एकूण 7 नावाने ओळखलं जात होतं. 7 नावाने: जम्बूद्वीप, हिमवर्ष, आदनाब वर्ष, आर्यव्रत, भारत, हिंदुस्थान आणि इंडिया. आपल्या भारत देशामध्ये इसवी सन पूर्वमध्ये एक चक्रवर्ती सम्राट राजा होऊन गेला, ज्याचं नाव आहे चक्रवर्ती अशोक सम्राट. अशोक सम्राटाच्या नंतर इसवी सन पूर्व संपलं आणि इसवी सन सुरू झालं. आपल्या भारत देशामध्ये हिंदू धर्माचं जे पंचांग असतं त्याच्यावरती शक केलं असतं. बघा, 100 पासून शक संवत्सर सुरू झालं. इसवी सन आणि शक याच्यामध्ये 78 वर्षाचा फरक असतो. म्हणून ज्याला तिथी काढता येत नाही त्यांनी इसवी सन वजा 78 किंवा इसवी सन अधिक 78 करायचं, आपोआप तिथी निघत असते. या भारत देशामध्ये 320 साली उज्जैनचा राजा भर्तृहरी आणि त्याचा लहाना भाऊ विक्रमादित्य तो भारत देशाच्या गादीवरती राजा म्हणून बसला. आपल्या भारतामध्ये 712 साली सगळ्यात पहिले मोठे आक्रमण अरबांनी केले. 846 साली चोल साम्राज्याला सुरुवात झाली आणि राजाराम नावाचा राजा या भारत देशाचा राजा झाला. 946 साली कनौज मधून भोज नावाचा राजा झाला. या भारतामध्ये 1001 मध्ये महम्मद गझनीने आक्रमण केले आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला. याच महम्मद गझनीने 1025 मध्ये गुजरातवरती आक्रमण केले, सुरतवरती आक्रमण केले आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा स्वरटी सोमनाथाचे मंदिर लुटण्यात आले. हा आपल्या भारताचा इतिहास आहे. या भारत देशामध्ये 1177 साली अजमेर मधून सम्राट पृथ्वीराज चव्हाण नावाचा राजा झाला, ज्याला इतिहासामध्ये तिसरा नर म्हणून ओळखण्यात होते. भारताच्या इतिहासामध्ये 1191 मध्ये सगळ्यात मोठी लढाई झाली, ज्याला तराईची लढाई म्हणतात. ज्या लढाईमध्ये सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांना पकडून अफगाणिस्तानला नेलं आणि त्यांचे डोळे फोडण्यात आले. हा आपल्या भारताचा इतिहास आहे. या भारतामध्ये 1236 साली दिल्लीच्या गादीवर प्रथमच एक स्त्री बसली, जिचं नाव आहे रजिया सुलताना. 1275 साली वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला त्या संत सम्राट ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म याच महाराष्ट्रामध्ये झाला. हा सुद्धा आपल्या भारताचा इतिहास आहे. या भारत देशामध्ये 1290 साली जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंशाची स्थापना केली आणि 1296 साली त्याच्या सख्या भावाच्या मुलाने त्याचा खून केला आणि आपल्या सख्या चुलत बहिणीबरोबर लग्न केलं. त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी. याच अल्लाउद्दीन खिलजी पासून काही समाजामध्ये भावकीच्या मुलीबरोबर लग्न करण्याची दुर्दैवी प्रथा सुरू झाली. हा आपल्या भारताचा इतिहास आहे. दिनांक 28 जानेवारी 1303 साली या अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवरती आक्रमण केले. त्यावेळेला राज्य करत होता राणा रतनसिंह. दुर्दैवाने राणा रतनसिंहचा पराभव झाला आणि भारताची रूपवान कन्या राणी पद्मिनी तिने अनेक दाशाबरोबर आत्मदहन केले. या ठिकाणी 13वे शतक संपलं. 14व्या शतकाला सुरुवात झाली. आता लक्ष देऊ नका. या भारत देशामध्ये 1459 साली गुरु नानक यांचा जन्म झाला. 1498 भारतामध्ये प्रथमच एक पोर्तुगीज आला, ज्याचं नाव वास्को डी गामा. कधीतरी इतिहासामध्ये नाव ऐकलं असेल. आपल्याला शिकवलं वास्को डी गामा पोर्तुगीज होता, पर्यटक होता, तीर्थ होते. पण ऐका, तो सगळ्यात मोठा भामटा चोर होता. कारण भारतातून परत जातावेळेस 153 सोन्याने भरलेले जहाज लुटून नेले होते. या ठिकाणी 14वे शतक संपलं. 15व्या शतकाला सुरू झाले. आता लक्ष देऊ नका. या भारत देशामध्ये 1526 साली अफगाणिस्तानमधून बाबर आला. बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला. हाच बाबर 1528 साली अयोध्येला गेला. त्याने आपल्या राम मंदिरामध्ये नमाज पाडला. त्याच्या नावाने बाबरी मस्जिद तयार झाली. 1530 साली बाबर मेला. बाबरचा मुलगा हिमायम राजा झाला. 1556 ला हिमायत मेला. हिमायतचा मुलगा अकबर राजा झाला. 1576 साली अकबर राणा प्रताप यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं, ज्याला इतिहासामध्ये हल्दी घाटी युद्ध म्हणतात. ज्या युद्धामध्ये कोण हरला आणि कोण जिंकलं याचा शोध अजून इतिहासकार लागला नाही. आणि 15व्या शतकाच्या शेवटी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये काहीतरी चांगलं घडलं. तो दिवस होता 12 जानेवारी 1598 साली. अरे याच महाराष्ट्र भूमीमध्ये लखुजी जाधव यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं. त्यांचं नाव आहे जिजाऊ आईसाहेब. 1598 साली जिजाऊ साहेबांचा जन्म झाला. 1599 साली ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली. 1605 साली जहागीर मेला. जहागीरचा मुलगा शहाजा राजा झाला, ज्यांनी भगवान शंकराचं तेजो महालाई नावाचं मंदिर फोडलं. तिथं त्याच्या 8 नंबरची बायको औरंगाची बाई मुमताज गाडली आणि ताजमहल नावाचं थडगं बांधून ठेवलं. आणि 16व्या शतकाला सुरुवात झाली. आणि 16व्या शतकाच्या मध्यंतरी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठा साम्राज्याचा उदय झाला. तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630 साली. अरे याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा जन्म झाला.
1630 साली शिवरायांचा जन्म झाला. 1646 साली शिवरायांनी पहिला किल्ला जिंकला, ज्या किल्ल्याचं नाव आहे त्वारणा किल्ला. 1657 साली स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजीराजे यांचा जन्म झाला. 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाचा कोतळा बाहेर काढण्यात आला. 1663 साली शाहिस्तेखानाची बोटं कापली. 1670 तानाजी मालुसरे गेले. 1673 प्रतापराव गुजर पाटील गेले आणि 6 जून 1674 साली या भारत देशामध्ये 32 मन सोन्याचं सिंहासन तयार झालं. त्या सिंहासनावरती आपला राजा राजा म्हणून बसला आणि या भूमीला नवीन नाव प्राप्त झालं, स्वराज्य. 1680 साली छत्रपती शिवाजी महाराज गेले. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे त्यांच्या गादीवरती बसले. 1689 धर्मवीर संभाजीराजे गेले आणि बहुतांश मराठा साम्राज्याचा पेशवा इकडे आली. 1705 मध्ये इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले. 1720 साली पहिले बाजीराव पेशवे झाले. 1725 साली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर झाला, ज्यांनी 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार करणारी एकमेव स्त्री म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. 1760 साली दुसरे बाजीराव पेशवे झाले. 1799 साली यशवंतराव मल्हार झाले. 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगाव युद्ध झालं. 1828 साली या भारत देशामध्ये मनकर्णिका तांबे महापराक्रमी स्त्री जन्मली. तिच्या पराक्रमाने तिला झाशीची राणी हे नाव प्राप्त झालं. 1848 साली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्रिशिक्षणाचा पाया मोकळा केला. 1857 इंग्रजांच्या विरोधात पहिल्याच्या लढाईचा उठाव झाला. 1882 साली वंदे मातरम गीत आलं. 1885 साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. 14 एप्रिल 1891 साली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. 1898 साली साने गुरुजीचा जन्म झाला. 1902 साली स्वामी विवेकानंद गेले. 1910 साली संत शेगावचे गजानन महाराज गेले आणि 1917 साली कसं जागावं कसं मारावं, अजून विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, ती एकमेव जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी स्थापन झाली. 1920 साली लोकमान्य टिळक गेले. 1926 साली हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. 1929 साली भारत देशाची गायन कुकिळा लता दिदीचा जन्म झाला. 1931 साली राजगुरू भगतसिंग सुखदेव अशा अनेक क्रांतिकारकांना फासावरती देण्यात आले. दिनांक 12/12/1940 बारामतीच्या काकाचा जन्म झाला. 1942 वर्ध्यातून चेलेगावचा उठाव झाला आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश पुन्हा एकदा स्वातंत्र्य झाला. हे भारताला मिळालेलं तिसरं स्वातंत्र्य 712 साली अरबांच्या तावडीतून, 16व्या शतकात मुघलांच्या तावडीतून आणि 19व्या शतकात इंग्रजांच्या तावडीतून. 1947 देश स्वातंत्र्य झाला. 48 महात्मा गांधी गेले. 49 राज्यघटना लिहिण्यात आली. 26 जानेवारी 1950 अंमलात आली आणि 1952 लोकसभेची पहिली निवडणूक झाली आणि या देशाचे पहिले पंतप्रधान झाले इंद्रजित महाराज रसाळ. नाही मी नाही हो, मग कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. दिनांक 1 मे 1960 साली मुंबई संयुक्त महाराष्ट्र निर्मिती झाली. 1962 साली चीन भारत युद्ध झालं. 1965 साली भारत पाकिस्तान युद्ध झालं. पण त्यावेळेला पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव झाला, कारण त्यावेळेला या देशाचे पंतप्रधान एक धोत्रावाले आणि माळकरी होते, त्यांचं नाव लाल बहादूर शास्त्री. 1966 साली लाल बहादूर शास्त्री गेले. 1966 साली हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, दादासाहेब कोंडके यांनी शिवसेना पक्षाची स्थापना 1966 साली केली. 1969 भारतातली पहिली महिला पंतप्रधान झाली. काय नाव? इंदिरा गांधी. 1972 साली आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठा दुष्काळ पडला आणि दुष्काळातच इंदुरीकर महाराजाचा जन्म झाला. म्हणजे ते 72चे मला एवढं म्हणायचंय, काड्या करू नका. 15 ऑगस्ट 1975 साली बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट झाला शोले. 1980 साली बीजेपी पक्षाची स्थापना झाली. 1983 साली कपिल देवने भारत देशाला पहिला वर्ल्ड कप जिंकून दिला. 1989 राजीव गांधीने 18 वर्षाच्या मुलाला मतदानाचा हक्क दिला. 1991 राजीव गांधी गेले मी जन्माला आलो. 1992 बाबरी मस्जिद पाडण्यात आली. 1993 मराठवाड्यात केलेला भूकंप झाला, मुंबईला बॉम्बस्फोट झाला. 1997 साली भारतातली पहिली महिला अंतराळात गेली. काय नाव? शांताबाई. कल्पना चावला. 1999 साली कारगिल युद्ध झालं. 2001 धर्मवीर आनंद गेले. 2004 लक्ष्मणकांत बेर्डे गेले. 2006 राज ठाकरेंनी मनस्वी स्थापना केली. 2007 भारतातली पहिली महिला राष्ट्रपती झाली, जिच्या डोक्यावरचा पदूर अजून खाली नाही, तुम्ही घेऊ नका. माननीय प्रतिभाताई पाटील. 26/11/2008
ताज हॉटेलवरतीच बॉम्बस्फोट झाला. 2012ला आपल्या देशातले 2 नेते गेले. पहिले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, दुसरे विलासराव देशमुख. 2014ला लोकसभेची निवडणूक झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि त्याच वेळेला आमच्या बीड जिल्ह्याचा प्राण माननीय केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं निधन झालं. 2016ला दुसरी नोटबंदी झाली. पहिली नोटबंदी 1978 साली मोरारजी बाबू देसाईने केली. दुसरी नोटबंदी 2016 साली नरेंद्र मोदींनी केली. 2017ला अखंड महाराष्ट्र भूमीतून मराठा क्रांती मोर्चा निघाला. 56 मराठा मोर्चा निघाला. 2019ला लोकसभेची निवडणूक झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि महाराष्ट्रावरती 3 जणांचं महाविकास आघाडीचं सरकार आलं. 2020ला करोना आला, त्याच्यामुळं लॉकडाऊन झालं. 2021ला परत करोना आला, परत लॉकडाऊन झालं. जानेवारी 2022 मध्ये अनाथाची माई सिंधुताई सपकाळ गेल्या. 7 फेब्रुवारी 2022ला या भारत देशाची गायन कुक्या लता दिदी गेल्या. जून 2022ला महाविकास आघाडीचं सरकार डासळलं, कारण माननीय चालू मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे 40 आमदार घेऊन पंढरपूरला गेले. नाही 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 कुठं गेले? हा, सगळ्याला माहिती, मलाच कसं माहित नाही. गुवाहाटीला गेले आणि सांगोल्याच्या शहाजी बापू पाटील यांचं काय झाडी, काय डोंगर आणि काय हाटील एकदम ओके हे गाणं गायलं. आणि नंतर चालू झालं 2023. आणि ऐका, 2023 मध्ये या भारत देशामध्ये फक्त 2च महत्वाच्या घटना घडल्या. फक्त 2 घटना. पहिली घटना तो दिवस होता 23 ऑगस्ट 2023चा दिवस उजाडला. या भारत देशाने असा पराक्रम केला, या जगातल्या 231 देशापैकी भारताने पहिला झेंडा चंद्रावरती लावला. भारताचं पहिलं चंद्रयान सफळ झालं. म्हणून मी सांगत असतो, अरे आमच्या झेंड्यावर चंद्र नसला म्हणून काय झालं, आमचा झेंडा चंद्रावर आहे. आणि ऐका, नंतर या 2023 मध्ये या महाराष्ट्रामध्ये दुसरी एक सगळ्यात महत्वाची घटना घडली. तो दिवस होता 14 ऑक्टोबर 2023चा दिवस उजाडला. या महाराष्ट्रातील सामान्य घरातील सामान्य कुटुंबातील एका मराठी माणसाने या महाराष्ट्रातला 1.5 कोटी समाज एका जागेवरती आणला. त्यांचं नाव श्री मनोज जरांगे पाटील. नंतर चालू झालं 2024. आणि 2024 मध्ये भारतातच नाही, अख्ख्या विश्वाने त्या गोष्टीची नोंद घेतली. ती घटना आपल्या भारत देशामध्ये झाली. तो दिवस होता 22 जानेवारी 2024चा. या देशाचा प्राण आणि अयोध्याचा राम 495 वर्षाच्या नंतर अयोध्याच्या राम मंदिरामध्ये विराजमान झाला. आणि सगळ्या भारतवासियांच्या स्वप्नातलं राम मंदिर साकार झालं. आणि आज दिनांक किती तुम्हीच सांगा. आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी मी आपल्या या पुण्य पावन मुंगसारा गावामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये कीर्तन करत आहे. हा झाला अखंड 2000 वर्षापासूनचा इतिहास. हे ह्याच्यासाठी सांगितलं, मला पाठ होतं तुम्हाला पाठ व्हावं म्हणून. आता तुम्हाला पाठ झालं बघा. बरोबर आहे का नाही? नाही ना. ऐका, इतिहासाची जाण ठेवा. इतिहास लोपत पावत चाललेला आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, आपला देश टिकावा, धर्म टिकावं, संस्कृती टिकावी, राज्य टिकावं असं वाटत असेल तर 4 गोष्टी टिकणं सध्या काळाची गरज आहे. खानपान, देश संबंध, देशभाषा आणि देशभूषा. पण या 4 गोष्टी टिकण्यासाठी अगोदर टिकावा लागतो तो इतिहास. म्हणून इतिहास वाचत चला. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कोण माहिती, पण कार्य माहित नाही. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कोण माहिती, पण कार्य माहित नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण नाव माहिती, पण कार्य माहित नाही. माहित पाहिजे महाराज. महात्मा ज्योतिबा फुले कोण नाव माहिती, पण कार्य माहिती का नाही माहित. म्हणून ऐका, महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे, सत्याच्या बाजूनी चालत असताना एकटे पडलात तरी चालन, पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करून लबाडाच्या यादीमध्ये तुमचं नाव येऊ देऊ नका. हा किती कठीण त्रास झाला तरी माणसाने सत्य स्वीकारायला पाहिजे. बघा, इतिहासाचे जाण